पत्नीच्या खून प्रकरणी कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी वजीर बारेला हा गेल्या 1.5 वर्षापासून कारागृहातून फरारी झाला होता। त्याला जुना राजवाडा पोलिसांनी सांगोला परिसरातील कटफळ इथून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली आहे। मूळचा मध्य प्रदेश राज्यातील किराडी इथला वजीर नामसिंग बारेला हा धुळे जिल्ह्यातील भरखेडा या गावात त्याच्या कुटुंबियांसह राहत होता। घरगुती कारणातून त्यानं 2017 साली त्याच्या पत्नीचा खून केला होता। या प्रकरणी न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर तो कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये ही शिक्षा भोगत होता। दरम्यान 20 डिसेंबर 2024 रोजी कळंबा कारागृहाच्या मागील बाजूला असलेल्या शेतातून कारागृहातील रक्षकांची नजर चुकवून वजीर बारेला हा पळून गेला होता। याबाबतचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। जुना राजवाडा पोलिसांनी वजीर बारेला याच्या मध्य प्रदेश इथल्या मूळ गावी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो आढळून आला नव्हता। वजीर बारेला हा सांगोला परिसरातील कटफळ या गावातील एका व्यक्तीच्या शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार जुना राजवाडा पोलिसांनी या ठिकाणी जाऊन गेल्या 1.5 वर्षांपासून फरारी झालेल्या वजीर बारेला या कैद्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली आहे। पोलीस निरीक्षक किरण लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोर, पोलीस हवालदार अमर पाटील, सुनील घोसाळकर, होमगार्ड रोहन टिपुगडे तसंच सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार ए.ई. धुमाळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।